चला आता आहे ना, धुणं झालं धुवून. 2 दिवसाचं धुणं होतं बाई, लय जीव आलं. एक तर मला आहे ना आता कामच होत नाही. त्यांना म्हणले मला नेऊन घाला. आता 7वा महिना चालू झाला, पण काच हे माणूस ऐकत नाही. नाही थांब, एवढ्या लवकर काला जाती, एवढ्या लवकर काला जाती. इकडं ठेवलं मला कामासाठी, फार ना कंबार जाम झालं. एक तर ना लय सकाळपासून थोडी थोडी चमक निघू राहिली. आई 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 चमक निघायला लागली. काय करू आता? आई 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 ग, आता बायांना फोन तरी करू दे मला. हॅलो हॅलो, अहो कुठे आहे तुम्ही? मला ते अहो घरी या ना लवकर. काय ग, मला पोट दुखू राहिलं थोडं थोडं. लागलं का दुखायला? लागलं का दुखायला म्हणजे काय? अजून 7वा महिना चालू आहे, पण नुसतं सकाळपासून असं चमक निघू राहिली थोडी थोडी. अच्छा अच्छा, मी म्हणलो काही पुढचं काही ते दुखतं का काय असं वाटलं होतं मला. एक तर 4 बादल्या धुणं धुतलं मी, माहिती का? कालचं धुणं पडेल होतं. तुला किती वेळ सांगितलं शांता, काम नको करा जाऊ ना जास्त. मग काम कोण करणार आहे आता? तुम्ही या बरं घरी लवकर. बरं येतो येतो लगेच. त्याला ना काहीच काळजी नाही बायकोची. त्याला वाटत नाही काहीला आता दिवस जायले, 7वा महिना चालू आहे, काहीच्या पोटात दुखल का काय अचानक. याच्यासाठी मी म्हणत होते मला म्हातारीक नेऊन घाला, पण काच बाई हे माणूस ना ऐकतच नाही. कधी येता काय ना बाई. अरे बायकोला किती वेळ सांगितलं काम करू नको, 7वा महिना चालू आहे. का ऐकत हो? नाही आता आहे ना घरी कोणी नाहीये. आता पटकन तिला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. गाड्या पाणी आहे ना, मी आता दुपारून भरतो, पण घरी जाणं फार गरजेचं आहे. आता हे पापड जाऊ दे, पडू दे इथं, घरी जातो मी आता. 10 वर्ष झाले इतके प्रयत्न करून, पहिल्यांदा दिवस गेले बायकोला. म्हणजे आईची येडपट झालं. तिला सांगितलं का बाई माणूस लाव कामाला, एखादी पैसे गेले तर जाऊ दे, पण लई चिगट बायको. पोटामध्ये तो सोन्यासारखा गोळा, त्याला जपलं पाहिजे ना. नाही आता अगं शांता, काय झालं ग? एवढा टाइम काय झालं विचार राहिले अजून? पाय पायाशी कर बरं. बसू त्या काय आता इकडे मला घेऊन चला डॉक्टर कडे. इतकं अगं त्याच्यासाठीच आलो मी, धावपळ करीत. उठ उभी राह. धावपळ करीत आले, अर्धा तास झाला फोन करून. मळ्यातून काय एवढा वेळ लागतो का यायला? मला सांग, तू धुणं धुत होती का? हा अगं मी तुला कालच बोललो ना, धुण्या भांड्यासाठी बाई लाव ना स्पेशल. अहो म्हणले बाईला एवढे पैसे द्यायचे तर मी काय करणार आहे बसून? एक तर डॉक्टरनी काय सांगेले, हलत चालतं राहा थोडस. अगं मग चालायचं ना, व्यायाम चालायचा करायचा फक्त, घरातलं काम नको करू ना शांता. पण मी म्हणले आता कालही धुणं धुवेल नव्हतं, म्हणले घ्यावा याडाकडे कपडे खळबळून. तेवढ्यात ना 2-3 पायऱ्या उतरून आले आणि इकडं अशी थोडीशी चमक निघू राहिली वटी मध्ये. पण आता अजून जास्त वाढू राहिली ती चमक बी. तू कधी आता वेळ करू नको. हा ना, चालतं. साडी बदलायची का तुला? हा नाही साडी काला बदलीत बसते आता, मला काहीतरी नाचायचं. चाल बरं मग, चालतं आलं. ऐका ना, अहो डॉक्टर कोणते नेते तुम्ही? माझी ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्याकडे घेऊन चला ना. हा ना, मग त्याच्यातच ना. मी त्या ठोके डॉक्टरला घरी ऐका नाही, बघतो ना दवाखान्यामध्ये. हा करा फोन केला. एक तर त्याच्याकडेच माझी ट्रीटमेंट चालू आहे. बरोबर. हॅलो, अहो ठोके डॉक्टर आहे का? क्लिनिक उघडी आहे ना तुमची? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अहो हे मिसेसचं पोट दुखायला लागलं अचानक खूप. 7वा चालू आहे ना? हा ठीक आहे येतो घेऊन. ओके चल बरं. आता हळू आहे का? पण आहे ना चल उठ. आणि एवढा गर्दी असेल त्याला म्हणा पहिलं आमचं पेशंट घे म्हणा, तिच्या पोटात दुखू राहिलं. अगं तिची त्याच्याकडे ट्रीटमेंट मला म्हणत होते म्हातारीकडे घेऊन चला मला, तुम्ही म्हणता नाही राईड. तू गप्पा गोष्टी बंद कर. चल अल्ला तू चल हळू. लय जपायला असतं याच्यामध्ये, काय सांगावा. हा तुम्ही मस्त रानात जाऊन मला म्हणते जपायचं राहते. अगं मग रानात नुसतं चक्कर मारायला गेलो होतो. हळूच. ठीक उभी राह, मी गाडी घेऊन येतो. मग पर्यंत चाल वजे मोटरसायकलवर बसता येईल ना? इकडे आणा ना गाडी. अगं चाल ना, यायतच लावले ना पडवी मध्ये. आलात बस मोटरसायकल. शांता हळू उतर. हा थांब, आता मला गाडी स्टँड लावते व्यवस्थित. हा
एकदम शांततेत बरं का, घाई नाही करायची अजिबात. चाल बरं, चाल सावकाश, एकदम सावकाश चाल. हा केला होता ना घरीचे ना डॉक्टर. आल्हाद पाऊल टाका. चल चप्पल काढ. आल्हाद. डॉक्टर साहेबांना आवाज द्या ना काहीतरी. आहे का डॉक्टर? कोण आहे? अहो फोन केलता ना आम्ही. या मध्ये या. आल्हाद. शांत. हा, हा. आला दवाखाना नाही का? डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. हे बघा, हा बोला बोला. तपासत आता या माझ्या बायकोला. बरं तुम्ही मुळे आहे का? हो मुळेच नाही मी. अहो मुळे पण तुम्ही लय दिवसानं आले हो. अहो पहिल्या महिन्यापासून. अहो डॉक्टर आता सारखं काय येऊ आम्ही, पोट दुखायला लागलं म्हणून आलो ना. बरं तुम्ही 5 महिने ट्रीटमेंट मागे घेतली, हा. पण मध्ये 2 महिने का बरं नाही आले? अहो 2 महिने ना हे कंपनी जात होते ना, यांना सुट्टीच नव्हती. अहो ज्यावेळेस तुमचा पहिला महिना चालू झाला ना त्यावेळेस तुम्हाला ट्रीटमेंट मागवली बरोबर, हा. ठोके डॉक्टरची बरोबर. पण पहिल्या महिन्यापासून तुम्हाला काय म्हणलं, 9वा महिना लागेपर्यंत माझ्याकडे यावं लागेल तुम्हाला. हा. तुला म्हटलं होतं ना मग मी. तुम्ही मध्ये 2 महिने का गॅप दिला? तुमच्या कंपनीला सुट्टी नव्हती ना. अरे घरी सुट्टी नव्हती, अहो, पण डॉक्टरला सुट्टी नव्हती अहो, ना. त्यांना डॉक्टरला सुट्टी सुट्टी होती का? त्यांना सुट्टी नव्हती, पण तुम्ही यायचं ना माग. अहो. मी मोकळाच होतो, माझा दवाखाना चालूच राहतो. हा डॉक्टर हे? साहेब पण एवढ्या लांबून मला कोण अशा अवस्थेत, आणि आता कशी तरी गाडीवर बसता येत नव्हतं तरी. खरं सांगू का पण, डॉक्टर? डॉक्टर साहेब तुम्ही सांगितले गाडी गुडीचा प्रवास करू नका, आणि बेड रेस्ट सांगेल होता हे ते, पण मी मेलीने अगोदरपणा केला. मी ना 2-3 बादल्या धुणं धुतलं काल. अहो काला धुवायचं दोन चुन. ऐकलं पण ते का? जाऊ द्या डॉक्टर साहेब, तुम्ही घ्या ना बरं तपास. पडा बरं तुम्ही खाली, हा पडा खाली. खाली पडा म्हणे. ये खाली झोपा ना. बेड वर मला झोप ना. तपासल्याशिवाय काय करणार आहे? डॉक्टर मी बसू का इथं? हा तुम्ही बस इकडे, बस. पण मी काय होतो मॅडम, हा. बरं काय प्रॉब्लेम होत सांगा बरं. अहो माझ्या ना पोटात दुखू राहिलं सकाळपासून, मी पोट दुखत आहे का? श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, जीभ दाखवा, डोळे. हा बरं आता काय होत तुम्हाला? माझं तुम्ही काय तपासित होते? आता तुमचा बीपी वाढलेला आहे थोडा. हा, हा. हा मी चेक करतो. हा बरं बरं. असं किती वाढला बीपी? आता करू द्या चेक मला, पाहिल्याशिवाय काय कळणार आहे? हं? झोपले काय डॉक्टर? 180-90 आहे. 180 का? हो. हा, हा. मग आता आता तुम्हाला आहे ना ट्रीटमेंट घ्यावं लागेल, बीपीच्या गोळ्या देतो मी तुम्हाला. आणि आता बरं आहे की नाही? श्वास ना. डॉक्टर पोटात लय दुखू राहिले माझ्या, ते पहा ना आधी. पोट दुखत आहे का? मग थांबा इकडे. डॉक्टर काय करू राहिले? अहो बाळाचे ठोके ऐकतोय. हा हा. यांनी नाही ऐकू येत का? यानं असं नाही राहत, पोर खेळत आहे का काय, फिरत आहे काय, ते पाहू राहिलोय असं आहे ते. हा हा. मॅडम आता मला चेक करू द्या. डॉक्टर माझे गुडघे नाही दुखू राहिले. अहो गुडघे नाही दुखते तुमचे बरोबर आहे, पण डॉक्टर मी का तुम्ही आहे? अहो मला एवढं पोटात माझ्या कळा उठून राहिले आणि तुम्ही गुडघे काय तपासू राहिले डॉक्टर? अहो शेवटी तुम्हाला उभं राहायचं आहे का नाही? मला पाय सुद्धा पाहावं लागते ना, तुमच्या नस बीस बंद झाली काय, रक्तवाहिनी वगैरे. अहो माझ्या सगळ्या रक्तवाहिन्या चालू इडपर्यंत मी चालत येले, रक्तवाहिन्या बंद झाल्या. बरं एक मिनिट हं. ऐकू द्या ना त्याचे ठोके कसे काय. यांनी तुम्हाला ऐकून येत का? काही वेळेस नाही हे चालू बंद होत राहते ना, हा. असं आहे त्याच्यामुळे. 7वा महिना चालू आहे. सांगा बरोबर. मग आता आता काय मला गोळ्या बिळ्या द्या ना लय अहो तुम्हाला किती वखत सांगितलं मी, काय? अहो गरबाला जीव लावा. हा अहो जीवच लावी ते डॉक्टर साहेब मी. काय जीव लावला तुम्ही? कुठं जिनावर खाली उतरल्या का? हा जिन्यानी वर कपडे वाळत टाकाय गेले होते. अहो तुम्हाला मी सांगितलं होतं ना, बेडच आराम करायचा. हा डॉक्टर साहेब तुम्ही बेड रेस्ट सांगेल होता, पण काय आता थोडंफार काम तर करावंच लागत ना, घरी कोणी नाही दुसरं. अहो पण काय झालं माहितीये का, हा. एक तर तुम्ही तुमच्या लग्नाला 10 वर्ष झाले हा बरोबर, तुम्ही आतापर्यंत बरेच डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली हा बरोबर, बरोबर. त्यांच्या का तुम्हाला काही गुण पडला नाही किंवा
फरक पडला नाही हा बरोबर. बरोबर. पण शेवटी तुम्ही माग आले ट्रीटमेंट घ्यायला हा. ठोके डॉक्टरकडे. हा जेव्हा ठोके डॉक्टरने ठोकलं काय इंजेक्शन हा 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 पण तुम्ही पाहिजे त्याच्यात राहिल्या का नाही काय गर्भवती. हा 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 म्हणजे तुमच्या इथे ट्रीटमेंट घेतली तेव्हाच दिवस गेले. हा मग म्हणून म्हणलं तुम्हाला पहिल्या महिन्यापासून तर शेवटच्या 9व्या महिन्यापर्यंत माझ्याकडेच यावं लागेल तुम्हाला तपासायला. मग तुमच्याकडेच येते ना डॉक्टर साहेब. आता फक्त मध्ये 2 महिने आले नाही. पण काय आले नाही तुम्ही 2 महिने. अहो काय झालं मा नवरा आहे ना कंपनीत जात होता सुट्टी नव्हती ना मग म्हणले जाऊ दे आता काय बाळ व्यवस्थित आहे काय गरज आहे जायची. आपण ते बाळ डायरेक्ट कोरडं पडलं ना मध्ये. हा मग काहीतरी करा ना डॉक्टर तुम्ही साहेब. पाणी पित नव्हत्या का. अहो मी लय पाणी पिते पण आता उन्हाळा चालू झाला ना मग त्याने तसा प्रॉब्लेम झाला असेल. अहो मॅडम ते पोराचा जीव 2 म्हणजे इतका अवघड आहे आता. हा ना मला नाही सध्या लागू राहिला डॉक्टर. मला काळजी पडली 2 जीवाचा निवारा कसा करू. हा मग आता तुमचा जीव वाचू का त्याचा वाचू. म्हणजे काय झालं नेमकं. मग आज कोरडं पडलं पोर. मग मला डिलिव्हरीला काही प्रॉब्लेम होईल का? तुम्हाला प्रॉब्लेम इतका त्रास आहे आता काय सांगा शिजर करून पोर बाहेर काढावं लागणार अगोदर. शिजर होईल. हो शिजर होऊन. डॉक्टर साहेब असं नका करू तुमचे पाय धरते वाटत. एक तर तुमच्या अजून दिवस भरलेले नाही आता मॅडम. हा हे बघा तुम्हाला 7वा महिना चालू आहे बरोबर. हा बस 7व्याच महिन्यात पोराचे ठोके कमी येऊ राहिले. हा का हो अरे देवा आता काय करू. तर तुम्हाला डायरेक्ट मला आहे ना शिजर करून पोर बाहेर काढावं लागेल. पण डॉक्टर अजून माझे महिनेच भरले नाही ना 7 महिना चालू आहे ना. अहो पर्याय नाही त्याला राहिला. तुम्ही पाणी प्यायला नाही हा पोराला गर्भाला पाणी लागत मध्ये म्हणजे पोर मोकळं खेळत राहतं मध्ये फिरत राहतं. पोर एक जागी बसले एक जागी. हो हा. त्याच्यामुळे मला आता तो दोन्ही जीवाचा निवारा करावा लागेल. हा. एक तर आई वाचल नाही तर पोर वाचल. भाऊ हो हा का हो डॉक्टर साहेब दोन्ही वाचवा ना. नाही मी प्रयत्न करा मी काय आहे, तुम्हाला तर माहिती आहे, ठोके डॉक्टर आहे. हा ठोके डॉक्टर शिवाय पर्याय नाही. बरोबर. आणि मग आता तुम्ही पहिल्या महिन्यापासून ट्रीटमेंट घेतली तुम्हाला मी गुण दिला तुम्ही आतापर्यंत बाहेर डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली. अहो आम्ही भरपूर ट्रीटमेंट घेतली पण आम्हाला आहे ना एक माणसाकडून पत्ता मिळाला त्यांनी सगळं सांगितलं तुमचं लय मोठं नाव आहे दवाखान्याचं तुमच्या. तुम्हाला सांगू मॅडम हा माक पूर्ण लेडीज माक येतात. हा ना पूर्ण लेडीज माकडून ट्रीटमेंट घेऊन जातात ठोकून जातात. काय ठोके डॉक्टरकडून ट्रीटमेंट. हा सगळे डॉक्टर साहेब तुमचं नाव ऐकूनच आम्ही तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतली ना आणि आम्हाला तुमचा गुन्हा आला ना हो. हं? बरोबर तुम्ही म्हणता ते ऐका हा. मी आतापर्यंत आहे ना हा जेवढ्या बाया असतील ना हा तेवढ्या बाया महापासून दिवस जातात. म्हणजे हो माझी ट्रीटमेंट चालू राहते ना हा हा माझ्या ट्रीटमेंटला त्याला सगळे दिवस जातात. हा हो. एक काही बाई अशी मोकळी जात नाही माकून. हा का हा हा. आपलं नावच मोठं आहे. हा नाही नाव तुमचं मोठं कारण मी स्पेशलिस्ट डॉक्टर आहे ना हा. लेडीज वारलाच आहे. हा तुम्ही त्याच्यावरचे स्पेशलिस्ट आहे. ज्यांना दिवस जात नसेल त्याला दिवस जाणार. हो लेडी स्पेशलिस्ट आहे. लेडीज स्पेशलिस्ट आहे. हा. गर्भवती सगळ्या बाया आपल्याकडे राहतात. हा नाही नाही माझ्या मैत्रिणीने सांगितलं ना मला पत्ता तुमचा काय त्या संगीनी हा हा. ती म्हण मी त्या डॉक्टर मला 4 पोरं झाले म्हण. मग ठोके डॉक्टर आहे ना मी हा तुम्हाला म्हटलं सर ठोके डॉक्टर कसं हा ना मग तिनेच तर पत्ता दिला मला. मग पडला नाही तुम्हाला फरक मापासून. मग ठोके डॉक्टर शिवाय पर्याय नाही. हा हा? बरं जाऊ दे ते डॉक्टर आता माझ्या जीवाचा तर निवाडा करा काहीतरी. नाही तुमचा निवारा करतो मी आता तुम्हाला शिजर करावं लागेल 50 टाचे पडतील. 50 हो 50. म्हणजे मी का काही जनावर आहे का काय. अहो जाणार नाही पोर डायरेक्ट साईटला गेलेलं आहे कुठं कुशीला डायरेक्ट. हा का हो तिकडून इकडे फाडायचे विचार करा म्हणजे 50 टाचे पडणार आहे. बाबो, मग मिस्टरला बोलू घ्या हा हा लगेच बोलू का. लगेच बघा म्हणजे कसं तुम्हाला ऍडमिट करून घेतो लगेच. हा हा ओ का हो? आलो आलो कुठं बसते का लवकर या ना डॉक्टर बोलून राहिले. आलो आलो आलो. अहो हं. ते डॉक्टर काय म्हणते बा. हो सर. हा हे भेटेल तुमचे. हो बरं मी काय म्हणतो ऐका बाळाचे ठोके कमी पडत आहे. अरे बापरे. बाळाला गर्भामध्ये पाणी राहिलं नाही. अच्छा बाळ एकदम कुशीमध्ये गेलेले साईडला अच्छा. बरं का. आणि जीवाला धोका आहे दोघायला पण हम्म आईला आणि बाळाला दोघांना पण बरोबर. हम्म जर शिजर करायचे हम्म. तर 50 टाके पडणार आहे बाईला. अरे बापरे. तर तुम्हाला सांगतो मग तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा. हा दोन्ही जीवाला धोका आहे. हा का. बरं तुम्हाला मी सांगितलंय मग तुमचा निर्णय काय मला सांगा लगेच. शांता हा सर ताशे बोलू राहिले काय करते मग मला आता? किती वाटत राहील. नाही अजिबात घाबरायचं नाही. अजिबात घाबरायचं नाही. सरांवर पूर्ण विश्वास आहे. सर
सुरुवातीपासून आम्ही तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकला. आता जीव जाऊ नाही तर जिलेबी खाऊ. हा, तुम्हाला योग्य वाटेल ना ते करा. पैशाची काही टेन्शन घेऊ नका. बरं तुम्ही काही काळजी करू नका. हा. बाईला आता मी ऍडमिट करून घेतो. ठीक आहे ठीक आहे ठीक. मग संध्याकाळी डिलिव्हरी तिची मी रात्रीची करतो. बर का सर, भले आहे ना वाटलं तर दुसरे तज्ञ डॉक्टर जरी बोलवले त्याचा अहो चार्ज त्याच्याशी काय करायचे तज्ञच मी आहे. सांगतो मी त्याचा. एवढं 7 महिन्यापर्यंत आणलं ना आणि आता बाहेरची काय बोलली मी. हो, आमचा पूर्ण भरोसा आहे. आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको. हा, बरं झालं ओके. हो, मग काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. अजिबात नाही अजिबात. चला पेमेंट तयार राहू द्या. हो, सकाळी तुम्हाला बाळ पाहायला भेटेल. पेमेंटची काळजीच करू हो. नका. अहो सर, पेमेंटचं काय काढून राहिले तुम्ही? आधी एका बाईच्या जीवाचा प्रश्न आहे, तुम्हाला पेमेंटचं पडलंय का? हा, तुमचे पैसे आम्ही 7 महिने झाले, आम्ही एवढं 7 सोनोग्राफ्या केल्या, तुम्हाला पैसे ठेवले का आम्ही नाही, तुमचे? ठेवले ना तुम्ही बरोबर आहे. पण एकदा डिलिव्हरी झाली माणूस काय होतं सर ऐका थांबन. अहो आम्हाला इतका आनंद होणार आहे का? आम्हाला एवढ्या दिवसांनी आम्हाला बाळ होणार आहे, तर इतका आनंद झालेला आहे, तुम्ही पैशाची किंमत करू राहिले का? तुम्हाला 10 वर्षाला पोरग हो राहिलं ना सर, 10 वर्ष. कोणामुळे हो राहिलं? अहो तुमची पुण्य आहे. कोणामुळे हो राहिलं? तुमची पुण्य आहे. डोके डॉक्टर मुळेच ना. हो. हा, तुम्ही ट्रीटमेंट दिली ना. हा ट्रीटमेंट मी केली ना. हा, मग तेच ना. तुम्ही त्याच्या बाहेर ट्रीटमेंट घेतल्या. घेतली ना. कोणत्या डॉक्टर तुम्हाला फरक पडला अजिबात का? नाही, अजिबात शेवटी नाही. डॉक्टर ठोकेशिवाय पर्याय आहे का? एवढं सुखरूप करा तुम्ही, तुमच्या आम्ही आयुष्यभर उपकारीसू. बरं चालेल. मग आता तुम्ही बरं मी काय होतं हा, मग करू बायला ऍडमिट. नक्की नक्की. आता बघा बायला गेले मी लगेच लावितो बिंदास. काय? सलाईन. हा हा. सलाईन लावलं तर मी परत 1-2च्या दरम्यान हा, करतो मी. म्हणजे रात्री 1-2च्या दरम्यान. करतो हा काय करता? डिलिव्हरी. म्हणजे रात्री होईल का मी? टाइम आहे तुमचा. एकटंय ना, या 7व्या महिन्यात हो राहिले. 7व्या महिन्यातलं पोरग जगत नाही ना हो डॉक्टर. अगं तू टेन्शन घेऊ नको ना. रात्री होईल तर कधी होऊ ना. ती वगैरे मावायला लागली ठोके डॉक्टरची. मी मेले तर चालेल, पण मा बाळाला राहू द्या. नको असं तुम्ही बोलू. बरोबर बाळाचं काय करायचं? असं बोलू नको अक्षय. हा? अहो लय दिवसांनी मला बाळ हो तो राहिले. माणूस पुढं कोणा का पाहिजे मग? हा? शांता. दोघांना वाचवा बरं का. आणि मग माझे प्रयत्न मी करणारच आहे. नक्की नक्की. मला डॉक्टर ठोके डॉक्टर म्हणतात. भरोसा ठेव, भरोसा ठेव. डॉक्टर हे देवा समान आहे. डॉक्टरांनो भरोसा आहे. अहो त्यांच्यामुळेच एवढं आहे सगळं. मग काय टेन्शन नको. बरं चला करू मध्ये. हो नक्की. हा? बरं बायला उचला दरा चांगले होते. चल उठ चल. चला ऍडमिट करायला लगेच उठ मध्ये. आलं. उठ जपून सरळ. हात धरू का? दोन्ही पायाशी सरळ कर. हा? हळू पाय तिरपता टाकू नका. आलं तू. जेवायला जपा द्यायचे. हळू हळू तुम्ही हळू जरा. हो हो हो. हा, चला हा, द्या मध्ये. तिकडे मध्ये पाठीमागा ना. हो ऑपरेशन थिएटर कुठे डॉक्टर? मध्येच 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 द्या मध्ये. चला हळू हळू. हा. चल पुढं चल पुढं चल पुढं. बर मी काय म्हणतो चल पुढं. तुम्ही चला बाहेर आता. मी येतो का शांत. हा हा. थांबतो तुम्ही बाहेर बाहेर. जावा बाहेर. बाहेर थांबतो. हो. तुम्ही कपडे बदला. अहो साडीत राहू द्या ना. अहो साडी नाही ऑपरेशन म्हणजे तुम्हाला आता डिलिव्हरी करायची. हा. मग कपडे बदला लगेच.